प्रधान धर्मेंद्र प्रधान तानाशाही 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 इनक्लब जिंदाबाद पेपर फुटीचा पेपर फुटीचा मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर पुढच्या खाली करा आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर या बीजेपी सरकारच्या विरोधात सर्व ठिकाणी तालुका पातळीवर त्याचबरोबर देश पातळीवर राज्य पातळीवर अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावरचं आंदोलन या सरकारने केलेल्या कारनाम्याची निषेध करण्यासाठी आज एक लाक्षणिक या ठिकाणी तालुक्याच्या वतीनं सगळ्यांच्याच वतीनं या ठिकाणी होतं आहे. खऱ्या अर्थानं हे देशात आणि राज्यात जे काही BJPचं सरकार आहे ते लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम या माध्यमातून ते करत आहेत. आज नीटची परीक्षा पेपर फुटीच्या निमित्तानं जे केंद्राचे शिक्षण मंत्री त्यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीनं देशव्यापी आंदोलन होतं आहे आणि त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. आज जे हुकुमशाहीचं BJPच्या सरकारच्या माध्यमातून होतं ती हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी या ठिकाणी निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन या ठिकाणी एक दिवस लाक्षणिक उपोषण करतोय आणि या उपोषणाच्या निमित्तानं जोपर्यंत धर्मेश केंद्रीय मंत्री शिक्षण मंत्री यांचा राजीनामा होणार नाही तोपर्यंत या ठिकाणी हे आंदोलनाला या ठिकाणी पाठिंबा राहील आणि या भविष्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अशाच पद्धतीचं आंदोलन करण्यात येईल जेणेकरून या हुकुमशाही सरकारच्या विरोधात या सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी खरं तर पावलं उचलणं गरजेचं आहे. ते सरकार करत नाही आहे. म्हणून आज या जत काँग्रेस कमिटीच्या वतीनं सुद्धा आम्ही या आंदोलनाला पाठिंबा देतोय आणि केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा या निमित्त आम्ही निषेध करतो. अशा पद्धतीच्या देशामध्ये ह्या मोदी सरकारच्या काळामध्ये अघोषित आणीबाणीचे जे प्रकार चालू आहे हे प्रकार बरोबर नाही. हे लोकशाहीला घातक पद्धतीचे आहेत आणि ह्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाच्या वतीनं जत तालुक्याच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही पाठिंबा देत आहोत. ज्या पद्धतीनं जंतर मंतर वरती लोकशाही पद्धतीनं आंदोलन चालू असताना हुकुमशाही पद्धतीनं काम करणाऱ्या भाजप सरकारनं आंदोलन मोडून काढणे आणि कुठल्याही पद्धतीचं आंदोलकाला एखाद्या अधिकाऱ्याने सुद्धा न भेट देणं आणि सामान्य जनताचा आवाज दाबणे अशा पद्धतीचा प्रकार या देशामध्ये चालू आहे. हुकुमशाहीकडे वाटचाल चालू आहे. आज आम्ही जत तालुक्याच्या वतीनं या सर्व गोष्टींचं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही जाहीर पाठिंबा देतो आणि त्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो. Press the bell icon on the YouTube and never miss another update.